तर आपण करणार आहोत ढोकळा. त्यासाठी 2 वाट्या घेतले बेसन पीठ, अर्धी वाटी रवा, त्याच्यानंतर अर्धी वाटी तेल आणि एक पूर्ण लिंबू पिळून घ्यायचे. त्याच्यानंतर मीठ 1 चमचा, हळद 2 चमचे, 2 चमचे साखर, त्याच्यानंतर पाणी टाकून त्याला मस्त बॅटर चांगलं आपलं रेडी होईपर्यंत. त्यानंतर टाकायची त्यात विनो टाकल्यानंतर ते पूर्ण ताटाला तेल लावून त्याच्यात ते बॅटर मिक्स केलेलं आपण ते टाकायचे. त्यानंतर गॅसवर 15-20 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ढोकळा आपला फुगतो. चला तर मग आता फोडणी देऊयात. तर हे सगळं मी घेतलं आहे, आता तुम्ही बघू शकता. त्यानंतर तेल टाकायचे आपल्या छोट्या पातेल्यात, त्याच्यानंतर टाकायच्यात मोहऱ्या, नंतर टाकायचे जिरे, नंतर टाकायचे तीळ, नंतर टाकायच्यात मिरच्या. तर हे ढोकळा आपला, त्याच्यावर पहिले दीदीने कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्यानंतर तिळाचं आपण जे केलं होतं फोडणी देण्यासाठी ते केलं आहे. तर बघू शकतो किती छान प्रकारे ढोकळा फुगला पण आहे आणि टेस्टी पण